ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शाळांमध्ये आधुनिक व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले। मोरवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। 1.5 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या नव्या शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी आमदार जोरगेवार यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे काम करण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाला शिक्षण विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच दौऱ्यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मोरवा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या समाज भवनाचेही लोकार्पण करण्यात आले। समाज भवन गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सामुदायिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल, तसेच उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। या दोन्ही इमारती अतिशय सुंदर या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। एक सामाजिक सभागृह जे गावाची आवश्यकता असते, शाळेची आवश्यकता असते, तेही तयार झालं आणि सुंदरशी इमारत या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अतिशय सुंदर इमारत केली, त्याबद्दल मला ते जिल्हा परिषदचे अधिकारी व ठेकेदार निहाळी याचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो। एक गावकरी एखाद्या गावाने जर कोणती गोष्ट मनात आली तर काय करू शकते हे याचं उदाहरण आहे। यावेळी जेव्हा काही वर्षापूर्वी मी जेव्हा आलो होतो तेव्हा पटसंख्येच्या अडचण होती। मला शिक्षकांनी सांगितलं, भाऊ पटसंख्या कमी होत आहे। त्याविषयी अधिकारी जॉन्सन यांना सांगितलं, त्यांनी यांना एक काय दिलं की तुम्ही 100 विद्यार्थी करा, आम्ही तुम्हाला शाळा देतो आणि आज ही सुंदरशी इमारत तयार झालेली आहे। आता एक येणाऱ्या काळामध्ये जे आपल्याला डिजिटल क्षेत्रात एज्युकेशन द्यायचं आहे, एआयचा काळ येणार आहे, ते एज्युकेशन देण्याकरता तुम्हाला जे स्मार्ट डिजिटल शाळा पाहिजे, त्या डिजिटल शाळेचा बोर्ड करता, डिजिटलायझेशन करता 20 लाख रुपये या ठिकाणी देण्यात यायचे आहे। ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर, कॉम्प्युटर, एक पॅड, डिजिटल क्लासरूम, मला वाटतं एवढे रुपये होईल असं माझा अंदाज आहे। ते 20 लाख रुपये मी तुम्हाला या ठिकाणी देतो। दुसरं तुम्ही सांगितलं की याच्यासोबतच तुम्हाला कॉम्प्युटर लॅब सुद्धा या ठिकाणी देण्याचं या ठिकाणी लवकर मिळेल या दृष्टिकोनातून ही जाहीर करतो। मुलांना सायन्समध्ये आवड निर्माण व्हावी याच्याकरता सायन्स लॅबची मी मागणी केली आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।